श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर बघा, मी तुम्हाला दाखवते. आज हा वर्षातला पहिला मिनी ब्लॉग आहे माझा आणि तो मी मागच्या वर्षातला दाखवत आहे तुम्हाला, कारण की मी गावी गेलेले ना त्या दिवशीची ही क्लिप आहे. मी याच्यामध्ये सगळं दाखवलं आहे. तर बघा, मी 11:30ला कपडे धुवायला बसलेले. 11:30 11:15 माझी कपडे वगैरे धुवून घेतलेली. म्हणजे आपण गावी गेलो ना तर घर स्वच्छ करून जाणं हे मला आवडतं. ते परत इथे ते अस्ताव्यस्त ठेवणं नाही. तर मी रात्री पूर्ण काम करून झोपलेली. त्यानंतर मग सकाळी उठले. मी 2:30चा अलार्म लावलेला. त्यानंतर मी पाणी ठेवलं, एका साईडला चहा ठेवलेला आणि बघा इथं 3 वाजत आलेले. मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग देवपूजा करत बसलेली. देवाची भांडी जी होती ती मी घासून घेतली. मस्त असा गुरुवार होता म्हणून मी देवपूजा करून घेतली. का तर म्हणलं स्वामींचं आपल्या दिवस आहे आणि सगळं मंदिर स्वच्छ करणं गरजेचं आहे, म्हणून मी लवकर उठलेली. जायचं होतं 5 वाजता, पण मला झोप काही येत नव्हती. तर आम्ही उठले आणि मी जाणार होते माझ्या माहेरी. तर 3:30पर्यंत माझं सगळं झालेलं. मग बाकीचं आवरावरी करत 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 मला 5 वाजले. हे आरब आणि परू तर झोपलेलेच होते. हे उठले. मग परू बघा झोपलेली. मी सगळं घर आवरून घेतलं आहे. तर आता मी निघाले आहे. मस्त असं पिवळा कलरचा ड्रेसही मी घातला आहे. 5 वाजले होते आणि मग गाडीत बसल्यावर परू उठली बघा. तर हे लोक झोपेतच त्यांना बसवलं आणि मग आम्ही निघालो. आणि हा आहे दुसरा दिवस जेव्हा मी माझ्या माहेरी पोचले होते. एक खुशी वेगळीच असते आपल्या माहेरी पोचायची. आणि तिथे असे वानर आलेले काय जे की हर वेळेस पाचोळा खायला येतात. तर जे हिरवे हिरवे पानं असतात ना ते खायला येतात. पण ह्याच्यामध्ये एकदम एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपली लेकरं किती जपतो तर प्राणीही तेवढंच जपतात. तर इथे बघा एक बाळ घेतलेली वानरीने, ती तिच्या बाळाला एवढं पोटाशी धरून सगळीकडे उड्या मारत होती ना, जराही बाळ तिचं सुटत नव्हतं. हेच असतं आईचं प्रेम. आणि त्यात मी त्यांची थोडी क्लिप घेतलेली. ते खेळत होती, बाळ खेळत होतं. मग मी तिथून मग दुसऱ्या दिवशी मी तयारी केली आणि आम्ही माझं सासरचे जे कुलदैवत आहे भिवाई देवी धुळबा देवस्थान तिथे निघालो. तिथे जाऊन बघा मी धुळदेवस्थानच्या इथे पाया पडले. मस्त अशी ओटी वगैरे करून मला जसं मनासारखं पूजा करायची होती किंवा देवीच्या इथे जाऊन पाया वगैरे असं शांतपणे पडायचं होतं. तर मी मस्तपैकी अशी पडून घेतलं आहे. नंतर आम्ही भिवाई देवीच्या इथे गेलो. देवीचं जे मंदिर आहे ते ह्यावेळेस बनवलेलं इतकं सुंदर मंदिर आणि इतके छान साक्षात अशा देवी दिसत होत्या. आणि तुम्हाला हे प्लेस माहिती असेल तर मला नक्की कमेंट करा. त्यानंतर इथून पाणी होतं. पाण्याच्या वरून तो ब्रिज असतो, पण ह्यावेळेस पाणी एवढं कमी असल्यामुळे ना आम्ही सहजच तिथे जाऊ शकलो. नाही तर हा बघा ब्रिज दिसतोय ना, तिथून पाण्यातनं जायचा रस्ता असतो. तर मग सगळं मस्तपैकी असं पाया वगैरे पडून घेतलं. आणि कसं असतं माहेरी जाणं आणि सासरी जाणं वेगळी गोष्ट आहे. तर मी ह्यावेळेस माहेरी गेलेली आणि तिथून मग मी माझ्या सासरचे जे देवस्थान आहेत तिथे मी पाया वगैरे पडले. ते फलटणमध्ये असल्यामुळे फलटणमध्ये मग आमचं सासरचं एक घर आहे सासऱ्यांचं, जे माझे मोठे सासरे आहेत. मी त्यांच्या घरी आम्ही रात्री स्टे केला. तिथून मग ही माझी मोठीवाली सासूबाई, मी त्यांना आईनं म्हणलं आई हाय करत, आई हाय करून दाखवत होते. त्यानंतर मी तिथून निघाली दुसऱ्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी पाया पडलो त्याच्या रात्री तिथे थांबलो. सकाळी रेडी होऊन मी परत माहेरी आलेली, का तर माझे कपडे वगैरे तिथंच होते. तर इथे ह्यांना चुलीचं जेवण खायचं होतं म्हणून आम्ही स्पेशली इथे आलेलो. आणि आजकाल अशा गोष्टी झाल्यात ना की चुलीचं जेवण खाण्यासाठी लोक तरसतात आहेत आणि पहिल्या त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. मस्त असं मी कालवण केलं आहे. ह्याच्या आधी कौलावरचं मी मच्छी फ्राय केलं होतं. कौलावर मच्छी खूप सुंदर, पण ती क्लिप कुठे गेली काय माहिती. तर मग जे मच्छीच्या कालवणाची क्लिप होती तर मी ते दाखवते बघा. इथे मस्त असा कट आलेला बघा मच्छीच्या कालवणाला. हे चिलापी मासे आहेत, तुम्हाला माहितीच असेल काळेवाले. आणि मस्त असा कड वगैरे आलेला, किती सुंदर दिसतंय बघा. आणि भाजलं तर खूप, मला खायला हे सगळ्यांना मजा आली, पण भाजलं तर खूप. आणि मजा येत होती की त्या गोष्टी आपल्याला मुंबईत नाही करायला भेटणार, म्हणून मीही उत्साहाने करत होती. आणि इथे कालवण वगैरे झालेलं अजूनही तोंडावर असं टेस्ट आहे त्याची, त्या जेवणाची. जर भाजून, मला तर 2 बोटं भाजून झालेले पूर्ण एकदम लाल लाल, पण तरी मी करत होती. का तर आपल्याला खायचं असतं ना तर आपल्याला करणं गरजेचं असतं. आणि माहेरी कसं असतं आपण काही करू शकतो, आपल्याला कोणी बोलायला नसतं की हसायला की बाबा हिला हे खायचं आहे तिला ते खायचं. गावी गेल्यावर सगळ्यांनी असतं हिला काय हेच मध्ये, पण माहेरी तसं ना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.